नमस्कार मंडळी, मी श्याम चितळे. मंडळी, मुसाफिर MH28च्या नाणेघाटच्या तिसऱ्या भागामध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळी आम्ही शिवनेरी किल्ला केला आणि आता नाणेघाटकडे चाललोय. नाणेघाटचं हे प्रसन्न वातावरण पाहून मी थांबलोय. आजूबाजूला शेत्या आहेत आणि सुंदरसा असा पाऊस पडतोय आणि आम्ही निघालोय नाणेघाटकडे रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी. तर मंडळी, या रस्त्याने जाताना छोटे छोटे धबधबे, छोटे छोटे ओहोळ पाण्याचे असे भरपूर आहेत आणि अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर मंडळी, आपण पाहूया नाणेघाटकडे जाताना काय काय लागतं ते. Continue with Lumpy Road for 1.5 kilometers. 1.5. मस्त वातावरण आहे पावसाळी आणि या पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठीच आम्ही इथे आलोय. मंडळी, नाणेघाट पाहायचा असेल तर पावसाळ्यात एक वेळ जरूर भेट द्या. सुंदरसं धुकं आहे, 10 फुटाच्या जवळचं कोणाला दिसत नाहीये. पहा नाणेघाट. आणि याच्यासाठी आम्ही 400 किलोमीटरचा प्रवास करून आलोय. हे पहा, ही आमची गाडी. लाईट लावल्याशिवाय समोरचं दिसत नाहीये. तर आपण पाहूया पुढे जाऊन रिव्हर्स वॉटरफॉल. रिव्हर्स वॉटरफॉल जर दिसला तर नशीबच आहे, परंतु या धुक्यामुळे दिसेल की नाही दिसेल याची मला शंका आहे. चला. मंडळी, नाणेघाटचा हा इतिहासकालीन रांजण आहे. या ठिकाणी टॅक्स वसूल केला जायचा आणि या रांजणामध्ये तो साठवला जायचा. हे बघा मंडळी, हा दगडी रांजण आहे. हा किती भव्य दिव्य आहे मंडळी. हे बघा, याच्यामध्ये संपूर्ण द्रव्य हे साठवलं जायचं. दगडांची पायवाट आहे आणि पावसाळ्यामध्ये हे तर फारच निसरड होऊन जातं. एक एक पाऊल फार काळजीपूर्वक ठेवावं लागतं. त्या काळामध्ये घोड्यांना येण्यासाठी किंवा हत्तींना येण्यासाठी ही पायवाट असावी, कारण त्यांचा पाय स्लिप होऊ नये म्हणून हे दगड धोंडे लावलेले आहेत. तर मंडळी, नाणेघाटचं रखरखाव ठेवण्यासाठी पुरातत्व खात्याने हे व्यक्ती इथं थांबवलेली, त्यांचं नाव हो. नमस्कार, माझं नाव प्रसाद रावते. मी घाटघर या ठिकाणी रहिवासी आहे आणि नाणेघाट या ठिकाणी पुरातत्व विभागामार्फत या ठिकाणी कर्मचारी, साफसफाई कर्मचारी म्हणून काम बघतोय. तर मला जेवढं माहिती आहे नाणेघाटाबद्दल तेवढं मी या सरांना सांगू इच्छितो. तर प्रथम नमस्कार. तर आपण या ठिकाणी उभं आहेत. या ठिकाणी माझ्या समोरच्या बाजूला दिसतोय तो पूर्व भाग, म्हणजे पुणे, आणि पाठीमागच्या बाजूला दिसतोय तो पश्चिम भाग, म्हणजे तो कल्याण, ठाणे. पुणे आणि ठाण्याची ही मुख्य सीमा. या ठिकाणी खाली गेले का ठाणे, वरती आले का पुणे. असा हा एक व्यापारी मार्ग 2000 वर्षापूर्वीचा हा प्राचीन व्यापारी मार्ग आहे. लोक आजही या मार्गाचा वापर करतात येण्या जाण्यासाठी. पण त्या काळी जेव्हा वाहतुकीचं साधन नव्हतं त्यावेळी त्या राजा राणी असतील कोणी, त्यांनी हा घाट खोदून या ठिकाणी व्यापार चालू केला. आणि घोड, बैल, खेसर त्याच्यावरती तो काय माल असेल तो आणला जायचा आणि हा व्यापार
चालू आणि ठेवायचा. हा रांजण दिसतोय, हा रांजण वरती दिसतोय, हम्म, हम्म. त्याच्यामध्ये टॅक्स वसूल करून तिथे हा. साठवला जायचा. त्यावेळी एवढा व्यापार चालायचा का हा जो दगडी रांजण आहे हा दिवसातून 2 ते 3 वेळा भरायचा. बाप. इतका व्यापार चालायचा. म्हणजे आणि त्यावेळी सुद्धा त्यावेळची- टोल टॅक्स हा, होता. त्यावेळी ती जकात गोळा केली जायची. अच्छा, हा. आणि या ठिकाणचे परिसर असतील, लोक असतील, त्यांच्यासाठी तो कर हा. तो त्या लोकांमध्ये वाटला जायचा. आणि ती खाली जी लेणी पाहिली त्याच्यामध्ये जो शिलालेख आहे, हा, हा. तो शिलालेखाबद्दल काही सांगू शकता का? तो शिलालेख असं आहे, मी पण ऐकलेलं, एक राणी होती, राणी नागनिका म्हणून, तिने तो शिलालेख लिहिलेला आहे. तिने ह्या घाटासाठी काय केलं, हा, हा. हा घाट कशासाठी निर्माण केला आणि काय काय दान केलं, अच्छा, काय काय व्यापार केला, अच्छा. जे कोणी राजे होते, त्यांचे पुतळे होते, त्यांची नाव वगैरे सगळे त्या दरवाजा. शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे. धन्यवाद भाऊ आपला. हम्म, हम्म. आणि आपण ही माहिती दिली त्याबद्दल हा. मी तुमचा आभारी आहे. Thank you. धन्यवाद. Thank you.